दुसरा पदार्थ काय आहे? पुदिनावाले आलू आहे. पुदिन्यावाले आलू. हो. ही तुम्हाला कशी सुचली रेसिपी? काय आहे, पुदिन्याचे मी गुणधर्म वाचले हां. की इतका तो फायदेशीर आहे आपल्या आरोग्याला. म्हणजे अँटी कॅन्सरसाठी उपयोग आहे. पुदिना गॅसेस, हां. पोटातले काहीही प्रॉब्लेम, कृमी असल्या, पोटात गॅसेस गुबार आला तर त्याच्यावर चांगलं आहे. स्किनला आपल्या काही झालं, खरचटलं, खाजलं तर त्याच्यावर सुद्धा ह्याचं तेल अतिशय औषधी आहे. बरं, पुदिन्याचं ते. हो. तर हे सगळं इतकं ह्याचं चांगलं आहे. आणि असा पुदिना फारसा आपला मग खाल्ला जात नाही. खरं म्हणजे ह्याची मी पानं बारीक चिरून माझ्या भाजीत घालायची होती, पण मुलांना ती पानं दिसले की मुलं खाणार नाहीत, म्हणून मी ते वाटून घेतलं. चला, म्हणजे पुदिन्याचं महत्त्व आपल्याला कळलेलं आहे. ओके, आपण साहित्याकडे वळूया. काय साहित्य काय मला सांगा? हे पुदिन्याची पेस्ट आहे, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, नारळाचा चव, आमचूर पावडर, कोथिंबीर, हिंग, मिरचीचे तुकडे, मीठ, हळद, तिखट आणि मोहरी. पानसरी आजींची तयारी झालेली आहे, व्यवस्थित तयारी झालेली आहे आणि तेल सुद्धा तापलेलं आहे. आता काय करायचं मला सांगा? आता आपल्या या बटाट्याच्या फोडी आहेत ना, याला हे सगळं तिखट मीठ हे लावून घ्यायचं आहे. आणि हे पुदिन्याचं बर, पहिल्यांदा थोडं मीठ घालून हळद फोडणीत टाकायची. अच्छा, तिखट जरा जास्त करा. हो. कारण काय माझ्या डोळ्यासमोर डिश काय माहिती आहे, ही भाजी आणि आपण मगाशी जो पराठा केलाय तो, अशी माझ्या डोळ्यासमोर कसे आमचूर पावडर. आणि आता हे पुदिन्याचं जे वाटण आहे हे सगळं. हा पुदिना तुम्ही डायरेक्ट मिक्सर मधूनच काढलाय ना? हो. आता हे आपलं तयार झालेलं आहे. आता फोडणी करायची. बरं, गॅस मोठा करून पहिल्यांदा. हो. बरं, तत्पूर्वी मला सांगा, आपण फोडणी करण्यापूर्वी मला सांगा, संक्रांतीचं महत्व काय आहे? संक्रांतीचं महत्त्व असं आहे की जसं गणपतीत सगळ्यांनी एकत्र यावं, तसं संक्रांतीला सुद्धा आपले पूर्वीचे हेवे दावे भांडणं सगळं विसरून आपल्यात गोडी निर्माण व्हावी, आपले स्नेहसंबंध जुळावेत, हे त्याच्या मागचा हेतू आहे. आणि दुसरा म्हणजे थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे तीळ, गूळ हे स्निग्ध पदार्थ, खोबरं, दाण्याचं कूट ह्याच्या आपण वड्या लाडू करतो, तर त्याचाही उपयोग फार चांगला होतो आपल्या तब्येतीला. त्या दृष्टीने पण उष्ण पदार्थ आपले थंडीत खाल्ले जातात. आणि आपले सगळे सण आणि खाण्याचे पदार्थ हे असेच आहेत की त्या त्या सीझनला ते ते योग्य आहे, अनुकूल आहे, असं ते आहे. तर आता मी मोहरी टाकते, तडतडली, हिंग, हळद आणि मिरची. आता मिरचीचाही तिखटपणा येणार आहे भाजीला. परत मी आता हे टाकू. हो. करेक्ट झाले ना? खोकला आला म्हणजे करेक्ट झाले. आता गॅस बंद केला तरी चालणार आहे. झाली भाजी आपली. आता फक्त सर्व करताना कोथिंबीर वरून कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर आणि खोबरं वरून भुरभुरवलं, सर्व करणं मोकळे. फॅन्टास्टिक. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पुदिनावाले आलू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पुदिन्याची पेस्ट, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, ओलं खोबरं, आमचूर पावडर, कोथिंबीर, हिंग, हिरव्या मिरचीचे तुकडे, मीठ, हळद, तिखट आणि मोहरी. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घेऊन त्यामध्ये मीठ, तिखट, आमचूर पावडर आणि पुदिना पेस्ट घालून मिश्रण एकजीव करावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद आणि मिरचीचे तुकडे परतून घ्यावेत. त्यामध्ये पुदिना पेस्ट लावलेले बटाट्याचे तुकडे घालून एक वाफ काढावी. त्यामध्ये ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून परतून डिश सर्व्ह करावी.